नमो बुद्धाय जय भीम. अष्टम खंड महामानव सिद्धार्थ गौतम. भाग पहिला. तथागतांचे रूपदर्शन. 1. तथागतांचे रूपदर्शन. तथागतांच्या रूपदर्शनाच्या सर्वत्र वर्णनावरून असे समजते की तथागत सिद्धार्थ गौतम हे एक आकर्षक स्वरूपाचे व्यक्ती होते. तथागतांचे बाह्यकारी स्वरूप हे सुवर्ण पर्वताच्या शिखराप्रमाणे होते. तथागत उंच आणि सुदृढ असून तथागतांचे रूपदर्शन आल्हाददायक. तथागत सिद्धार्थ गौतमांचे अजान बाहू व सिंहगती, तथागत वृषभ समान नेत्र आणि सुवर्णकांती, तथागतांची भरदार रुंद छाती सर्वांना आकर्षित करीत असे. तथागतांच्या भुया, कपाळ, चेहरा, डोळे, देह, हात, पाय आणि तथागत सिद्धार्थ गौतमांची गती, तथागतांचा जो देह विशेष गुणांच्या दृष्टिक्षेपात येई त्या अवयवावर दृष्टी खिळून जाई. ज्याने कोणी तथागतांना पाहिले असेल त्याच्यावर तथागतांच्या रूपदर्शनाच्या, तेजाचा, सामर्थ्याचा आणि तथागतांच्या सर्वोत्तम सौंदर्याचा प्रभाव पडत असे. तथागतांचे रूपदर्शन होताच अन्यत्र जाणारा खिळून उभा राही. जो उभा असे तो तथागतांच्या मागे चालू लागे. जो हळूहळू आणि शांतपणे चालत असे तो जलद धावू लागे आणि जो बसलेला असे तो एकदम उभा राही. जे तथागतांचे रूपदर्शनार्थ त्यापैकी काही हात जोडून तथागतांना अभिवादन करेल, काही आदराने नतमस्तक होत, काही भावपूर्ण शब्दांनी तथागतांशी संवाद करीत. कोणीही आदर व्यक्ती केल्याशिवाय तथागतांचा निरोप घेत नसे. सर्वांना तथागतांबद्दल प्रेम आणि आदर वाटत असे. स्त्रिया आणि पुरुष सर्व तथागतांचे भाषण श्रवण करण्यास उत्सुक असत. तथागतांची वाणी अत्यंत सुंदर, मधुर, गंभीर, आकर्षक, प्रिय, कंपनात्मक आणि सुस्पष्ट अशी होती. त्यामुळे तथागतांचे धम्मदेशना हे जणू दिव्य संगीतासारखे वाटायचे. तथागतांचा स्वर ऐकणाऱ्यास आश्वासन पूर्ण वाटे आणि तथागतांचे तेजस्वी रूप पाहणाऱ्या प्रेरित करीत असे. तथागतांचे व्यक्तिमत्व रूपदर्शनच फक्त लोकनेता होण्यासच नव्हे तर आपल्या अनुयायांची हृदयदेवता होण्यासही पुरेसे असे. जेव्हा तथागत धम्मदेशना देत तेव्हा श्रोते सहजच गोळा होत असत. तथागत काय बोलत आहेत यापेक्षा तथागत आहेत हे ऐकूनच ऐकणाऱ्यांच्या भावना हेलावून जात आणि त्यांची मने आपल्या इच्छेप्रमाणे धम्म मार्गाकडे वळवली जात. श्रोत्यांच्या मनावर तथागतांच्या शब्दांचा एवढा प्रभाव पडे की जे काही तथागत सांगत ते सत्य आहे, एवढेच नव्हे तर तो मुक्तीचा एकमेव मार्ग आहे अशी त्यांची खात्री पटत असे. तथागतांची धम्मदेशना ऐकणाऱ्यांना, गुलामांना स्वतंत्र करण्याचे सामर्थ्य असणारे सत्य तथागतांच्या शब्दात असल्याची जाणीव होईल. जेव्हा तथागत स्त्री पुरुषांबरोबर बोलत तेव्हा तथागतांचे गंभीर रूप लोकांच्या मनात आदराची भावना निर्माण करत असे आणि तथागतांच्या मधुर स्वर त्यांना आश्चर्यचकित व हर्षनिर्भर करीत असे. डाकू अंगुलीमाल आणि आळवीचा नरमांसभक्षक यांना देणे, त्यांचे परिवर्तन करणे दुसऱ्या कोणाला साध्य झाले असते काय? राजा प्रसेनजित व राजनी मल्लिका यांचे एका शब्दाने शक्य करून देणे दुसऱ्या कोणाला जमले असते काय? कोणावर तथागतांचा प्रभाव एकदा पडला की तो तथागतांचा कायमचा शिष्य होत असे. इतके तथागतांचे रूपदर्शक आकर्षक होते. 2. प्रत्यक्ष तथागतांचे रूपदर्शन घेतलेल्यांची साक्ष. तथागत बुद्धांना त्यांच्या जीवनकालात ज्यांनी पाहिले किंवा ज्यांना तथागत भेटले त्यांचे मत ह्या परंपरागत समजुतीचे समर्थन करतात. सेल नावाच्या एका ब्राह्मणाची अशी साक्ष काढता येईल की तथागत बुद्धांना समोर प्रत्यक्ष पाहून त्याने तथागतांच्या गौरवार्थ अशा भावना व्यक्त केल्या. तथागतांच्या समोर आल्यावर अभिवादन करून तो ब्राह्मण बसला. त्यावेळी महापुरुषाची 32 लक्षणे तथागतांच्या ठायी आहेत किंवा काय ह्यासाठी त्याने तथागतांच्या देहाचे निरीक्षण केले आणि त्याला ती आढळली. ही 32 लक्षणे असल्याची खात्री झाल्यावर तथागतांना संबोधी प्राप्त झाली आहे किंवा नाही याबाबत त्याला संदेह वाटला, पण त्याला स्मरले की वृद्ध ब्राह्मण किंवा आचार्य, प्राचार्य यांच्या मते जे अर्हत सम्यक संबुद्ध प्रार्थना केल्याने सम्यक संबुद्ध प्रकट होतात, म्हणून त्याने प्रार्थना करण्याचे योजले. तथागत आपला देह निर्दोष आहे, परिपूर्ण आहे, आकर्षक आहे, सुवर्णवर्णी आहे, आपले दात चमकदार आहेत. महापुरुषाच्या ठायी असणारे प्रत्येक लक्षण ह्या
सुविकसित देहात प्रतीत होत आहे. स्पष्ट दृष्टी, सुंदर उंच देहयष्टी असणारे आपण आपल्या अनुयायात सूर्याप्रमाणे तळपणारे आहात. आपण इतके आनंदी सुवर्णवर्णी असून आपले तारुण्य एखाद्या घर त्याग केलेल्या संन्याशाप्रमाणे व्यर्थ घालवित आहात. आपण चक्रवर्ती नरेशाप्रमाणे थाटामाटाने संचार केला पाहिजे. आपली राज्यसत्ता सत्ता समुद्रापर्यंत असली पाहिजे. अभिमानी राजे आपले पदरी ग्रामप्रमुख म्हणून असायला पाहिजेत. सार्वभौम चक्रवर्ती नरेशाप्रमाणे अखिल जगताचे शास्त्री म्हणून आपण असायला पाहिजे. आनंदाने वर्णन केल्याप्रमाणे तथागतांची देहकांती इतकी निर्मळ आणि तेजपुंज होती की त्यावर सुवर्णवर्णी वस्त्रांची जोडी ठेवली की क्षणात ती फिकट वाटू लागले. तथागतांच्या विरोधकांनी त्यांना देखना मुलगा असे म्हटले. त्यात नवलते कसले. 3. तथागतांचे नेतृत्व सामर्थ्य. संघाला कोणी अधिकृत वैधानिक प्रमुख अध्यक्ष नव्हता. तथागतांचाही संघावर काही अधिकार नव्हता. संघ ही स्वायत्त संस्था होती. तर मग संघ आणि त्यांचे सदस्य ह्या बाबतीत तथागतांचे स्थान काय होते? याबाबत तथागतांचे समकालीन चकुलुदाई व उदाई यांची साक्ष उपलब्ध आहे. एकदा तथागत राजगृहातल्या वेळोवनात विहार करीत होते. एके दिवशी सकाळी अन्नदान स्वीकृतीसाठी तथागत राजगृहात गेले, पण नेहमीपेक्षा फार लवकर आल्याचे जाणवून परिवारचक रामात सकुलदाईकडे जाण्याचा तथागतांनी विचार केला आणि त्या दिशेने तथागत निघाले. त्यावेळी पुष्कळ परिवारचकांच्या समुदायात सकुलदाई बसलेला होता. अस्तित्व व न अस्तित्वाबाबत त्यांची जोरदार चर्चा चाललेली होती. दुरून तथागत येत असल्याचे सकुलदाईला दिसताच त्याने सर्वांना सूचना दिली. गप्प राहा, गडबड करू नका, शांतता प्रिय श्रवण गौतम येत आहे. त्याबरोबर ते सर्व गप्प झाले. इतके तथागत आले. तथागत त्यांना सकुलदाई म्हणाला, या या तथागत, आम्ही आपले हार्दिक स्वागत करतो. दीर्घकाळानंतर आज आपले आगमन होत आहे. तथागतांनी आसनस्थ व्हावे. तथागत आसनस्थ झाले. कसल्या विषयावर चर्चा चालली होती आणि काय निष्कर्ष निघाले याची तथागतांनी चौकशी केली. त्यावर सकुलदाई म्हणाला, जाऊ द्या, काही विशेष नाही. पुढे कधीतरी समजेल असते. काही दिवसांपूर्वी जेव्हा नाना मताचे श्रमण ब्राह्मण सांतागारामध्ये एकत्र जमले, तेव्हा त्यांच्या चर्चा चालली की अंगदेशातील मगध जे लोक किती भाग्यवान आहेत, की जितके गणाचार्य आहेत, जितके विख्यात श्रमण आहेत, जितके निरनिराळ्या मतांचे संस्थापक आहेत, जितके जनसमुदायाने आदरणीय मानले आहेत, ते सर्व राजगृहात वर्षावासाठी आलेले आहे. त्यामध्ये पूर्ण कश्यप आहे, मक्कली गोशल आहे, अजित केशकंबल आहे, पक्वद कच्छायान व संजय वेलट्टी पुत्र आहे, निकठ्ठान पुत्र आहे. सर्व प्रतिष्ठावंत आहेत आणि सर्व वर्ष वासासाठी इथे आले आहेत. त्यात श्रमण गौतम सुद्धा आहेत, जे संघनायक आहेत, सुविख्यात धर्मगुरू आहेत, धर्मसंस्थापक आहेत, अनेक लोकांची श्रद्धास्थान आहेत. या अधिपतीपैकी या सुविख्यात श्रमण ब्राह्मण आचार्यांपैकी असा कोण गुरु आहे की जो आपल्या शिष्यांना पूज्य, आदरणीय व सन्माननीय वाटतो आणि आपल्या गुरुपाशी ते शिष्य कसे व किती बुद्धीने आणि आदराने राहत होते? काही म्हणाले, पूर्ण कश्यपांना कोणी आदर किंवा सन्मान दर्शवित नाही. त्यांचे शिष्य त्यांचा गौरव करत नाहीत. त्यांच्याजवळ राहताना त्यांना त्यांच्याबद्दल काही विशेष पूज्यभाव वाटत नाही. अशी वेळ एकदा आली होते जेव्हा पूर्ण कश्यप आपल्या शेकडो अनुयायांना उपदेश करीत होते. तेव्हा मध्येच एक शिष्य बोलला, पूर्ण कश्यपांना काही विचारू नका, त्यांना या विषयात काही समजत नाही. मला विचारा, मी आपणा सर्व काही समजावून देऊ शकेन. तेव्हा पूर्ण कश्यप अश्रुपूर्ण नेत्राने हात वर उचलून म्हणाले, आपण शांत राहा, गडबड करू नका. भाग दुसरा. तथागतांची मानवता. 1. तथागतांची करुणा, महाकरुणिकता. एकदा तथागत श्रावस्तीमध्ये विहार करत होते, तेव्हा काही भिक्खूंनी तथागतांकडे येऊन तक्रार केली की त्यांचे ध्यानधारणेत काही देवगण सतत उपद्रव देत असतात. या त्यांच्या अडचणी श्रावण करून तथागतांनी त्यांना खालीलप्रमाणे सूचना दिल्या. जो चांगुलपणात कुशल आहे, जो शांतीपदाची आकांक्षा करीत आहे, त्याने असे वागले पाहिजे. जो समर्थ, न्यायी, सम्यक, वाचायुक्त तसेच मृदू आणि विनम्र असला पाहिजे. तो समाधानी असला पाहिजे. त्यांच्या गरजा अधिक असू नयेत, त्यांचे कर्तव्य कमी, त्यांची जीवनवृत्ती साधी असावी. तो इंद्रिया निग्रही व विवेकी असला पाहिजे.
उद्धट असता कामा नये. त्याला कुटुंब परिवाराची आसक्ती असू नये. सूज्ञजन नावे ठेवतील, टीका करतील अशा क्षुल्लक गोष्टींचा नाद त्याने धरू नये. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कुशल हो, सर्वांचे हृदय निरामय हो अशी इच्छा त्याने धारण केली पाहिजे. तसेही प्राणी मात्र असो सबल किंवा दुर्बल, उंच सदृढ किंवा मध्यम, बुटके मोठे अथवा लहान, दृष्ट किंवा अदृष्ट, दूरवर वास्तव्य करणारे किंवा निकटवासी, जन्मलेले किंवा जन्माला येणारे सर्व प्राणी मात्र सुखी होवोत. कोणी कुणास फसवू नये, कुठेही असणाऱ्या कुणाचाही द्वेष करू नये किंवा रागाने व वाईट भावनेने कुणाचे अनिष्ट चिंतू नये. आपले प्राणपणाला लावून माता आपल्या एकमेव अपत्याला जशी जपते, तशीच त्याने सर्व प्राणी मात्रांबद्दल मंगल मैत्रीची भावना बाळगली पाहिजे. त्यांच्या असीम मंगल कल्याण मैत्रीच्या भावना जगात सर्वत्र वर खाली आसमंतात अनिर्बंधपणे द्वेषविरहित प्रस्तुत झाल्या पाहिजेत. तो उभा असो, बसलेला असो, चालत असो, निजलेला असो, जोपर्यंत तो जागा असेल तोपर्यंत त्याने असे जागरूक राहिले पाहिजे. हेच सर्वानुमत उच्च जीवन आहे. मोहात न पडणारा सद्गुरू ज्ञानी इंद्रिय सुखाबाबत अनासक्त असा तो असल्यामुळे त्याच्या नशिबी पुन्हा कधी गर्भवास येत नाही. सारांश तथागत बुद्धांनी त्यांना उपदेश केला. आपल्या शत्रूवरही मंगल कल्याण मैत्री करा. दुःखितांचे दुःखहरण, दुःखांचा उपशमन करते महान चिकित्सक. एक विशाखेचे सांत्वन, विशाखेस धीर देणे. विशाखा या एक उपासिका होत्या. त्या भिक्खूंना नियमित अन्नदान देत असत. एके दिवशी त्यांच्याबरोबर राहत असलेले त्यांचे नात सुदत्त आजारी पडले आणि तिचे निधन झाले. विशाखावा अनिवार्य दुःख झाले होते. त्याच्या अंत्यविधीनंतर विशाखा तथागत बुद्धांपाशी आल्या आणि शास्त्रू नयनांनी एका बाजूस जाऊन बसल्या. तथागतांनी विचारले, विशाखे, दुःखी शोकमग्न आणि अश्रुसिंचन करीत अशी बसलीस याचे कारण काय? त्यांनी आपल्या नातीच्या मृत्यूची वार्ता सांगितली व म्हणाले, ती अत्यंत आज्ञाधारक मुलगी होती. तिच्यासारखी दुसरी सापडणे कठीण. विशाखे, श्रावस्तीमध्ये एकूण किती मुली असतील? तथागत लोक म्हणतात कित्येक कोटी आहेत. या सर्व तुझ्या नातीसारख्या असतील तर त्यांच्यावर तू प्रेम करणार नाहीस काय? तथागत खात्रीने करेल. आणि दर दिवशी श्रावस्तीमध्ये किती मुलींचे निधन होत असेल? तथागत पुष्कळ. मग कुणासाठी तरी शोक केला वाचून तुझा एक क्षणही सुद्धा जाणार नाही. तथागत खरे आहे. तर काय दिवस रात्र रडत तू तुझे जीवन कंठणार? तथागत आपण ठीक सांगितले, समजले मला. तर मग आता शोक पुरे. 2. किस्सा गौतमीचे समाधान. किस्सा गौतमीचा विवाह श्रावस्तीच्या एका व्यापाऱ्याच्या पुत्राशी झाला होता. विवाहानंतर थोड्या काळाने तिला एक पुत्र झाला. तो चालता फिरता होतो न होतो तोच त्याला सर्पदंश होऊन मृत्यू पावला. आपला पुत्र मृत्यू पावला ह्यावर तिचा विश्वास बसेना. कारण पूर्वी तिने कधी असा मृत्यू पाहिला नव्हता. सर्पदंश जिथे झाला तिथे दिसत असलेला लहान ठिपका, लाल डाग हा लाडक्या पुत्राच्या मृत्यूचे कारण असेल असे तिला वाटले नाही. म्हणून आपल्या पुत्राचे कलेवर घेऊन विचित्र मनस्थितीत ती घरोघर फिरत असताना पाहून लोकांना वाटले की तिला वेळ लागले असावे. अखेरीस एका वृद्ध ग्रस्ताने तिला सुचवले की श्रावस्तीत राहत असलेल्या श्रमण गौतमांकडे तिने जावे. म्हणून ती तथागतांकडे आले आणि आपल्या मृत पुत्रासाठी काही औषध तिने मागितले. तथागतांनी तिची हकीकत आणि दुःखी विलाप ऐकला. तथागतांनी तिला सांगितले, तू नगरात जा आणि ज्या घरी एकही मृत्यू झालेला नाही त्या घरातून थोडी मोहरी घेऊन ये. तिने तुझा पुत्र जिवंत होईल. तिला वाटले ही फार सोपी गोष्ट आहे आणि म्हणून मुलाचे कलेवर घेऊन ती नगरात गेली. पण लवकरच तिचा भ्रम दूर झाला. कारण जिथे जिथे ती गेली त्या घरी कोणाचा ना कोणाचा तरी मृत्यू झालेला होता. एका गृहस्थाने तिला सांगितले, जे जिवंत आहेत ते थोडे आणि जे मरण पावले ते अधिक आहेत. ती तथागतांकडे निराश होऊन रिकाम्या हाताने परत आली. जेव्हा तथागताने तिला विचारले की मृत्यू हा सर्वांनाच असतो हे तुला समजले की नाही? तिच्याच बाबतीत ही दुःखद घटना घडली म्हणून तिने शोक का करावा? तिने मग आपल्या पुत्राचे अंत्यविधी केले. ते करताना ती म्हणाली, सर्व निश्चळ अनित्य आहे, हा नियम आहे.
बुद्धाय जय भीम.